विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही विषयाला 100% गॅरंटेड जर आपल्याला क्लिअर करायचं असेल किंवा त्या विषयामध्ये टॉप करायचं असेल तर आपल्याला काय स्टडी मटेरियल असायला हवं, प्रत्येकाकडे आयडियल स्टडी मटेरियल इंजिनिअरिंग साठी काय असायला हवं तेच या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे। बघा, स्टडी मटेरियलच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर काय काय गोष्टी आपल्याकडे आपण मिळवू शकतो आणि त्याच्यावरून आपण स्कोरिंग करू शकतो। पहिलं तर आपल्याकडे तो सब्जेक्टचा कॉन्टेंट आला, बरोबर। कॉन्टेंट म्हणूया, कॉन्टेंट म्हणजे काय, त्या सब्जेक्टचं तुमच्याकडे वेगवेगळ्या गोष्टी येतात कॉन्टेंट मध्ये। एक तर कॉलेजमध्ये झालेलं लेक्चर ते तुम्ही केलेलं पाहिजे, बरोबर, किंवा ते नसेल तुमच्याकडे तर सेकंड तुमच्याकडे ऍटलीस्ट टेक्स्ट बुक तरी पाहिजे, किंवा ते नसेल तर तुमच्याकडे सबस्क्रिप्शन जे व्हिडिओ लेक्चर सबस्क्रिप्शन आहेत कुठल्या ऍप्लिकेशनचे, जसं आपल्या पर्पल हॅट ऍप्लिकेशन्स आहे अशा प्रकारचं पाहिजे। सो इथे हे स्टडी मटेरियल झालं, हे झालं कॉन्टेंट, सिलेबस कॉन्टेंट। आता सेकंड स्टडी मटेरियल येतं, एकदा याच्यावरनं काय होतं, कॉन्टेंट वरनं आपला स्टडी होऊन जातो, काय धड्यामध्ये काय दिलंय, काय सिलेबस आहे त्या प्रत्येक याचा स्टडी होऊन जातो। आता हा स्टडी झाल्यानंतर आपल्याकडे काय पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे आणि त्याचे सोल्युशन्स आपण रेडी करायचे। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, कारण जो टॉपिक केला त्याचा पेपरला कसा प्रश्न येतो, कुठे येतो की नाही, किती नंबर मध्ये येतो, किती मार्कला येतो, त्याच्यावर काय फिरून फिरून विचारतात, हे सगळं आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेमधनं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधनच कळतं। म्हणून PYQ असायला हवे, आयडियली किती असायला हवे, ऍटलीस्ट असं म्हटलं जातं की 4 पेपर असेल तर ओके आहे, पण ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे किंवा टॉप करायचंय त्याने ऍटलीस्ट 5+ म्हणजे 6-7 पेपर रेफर करायला पाहिजे। झालं थर्ड आलं। आता थर्ड मध्ये आलं क्वेश्चन बँक, क्वेश्चन बँक किंवा आपण त्याला म्हणू शकतो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स। आता का, कारण क्वेश्चन बँकने काय होतं, कॉलेजमध्ये जे सर क्वेश्चन बँक देतात किंवा क्लासेसमध्ये असतील किंवा सबस्क्रिप्शन्स असतात त्याच्यावर पण क्वेश्चन बँक असतं। क्वेश्चन बँकने काय होतं, त्या युनिटमध्ये ऍक्च्युली वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये कसे कसे प्रश्न येऊ शकतात, काय काय महत्वाचे प्रश्न, ही आपल्याला क्लिअरिटी येऊन जाते। आणि क्वेश्चन बँक नंतर जर आपल्याकडे इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल तर नुसते IMP वरनं ऍटलीस्ट पास कसं करायचं एवढी तरी क्लिअरिटी आपली कुठेच जात नाही, म्हणजे पासिंग पण आपली शुअर शॉट होऊन जाते। कळतंय तुम्हाला? सो कधी पण अभ्यास करताना आपल्याकडे कॉन्टेंट रेडी पाहिजे, म्हणजे सिलेबस ते कुठल्याही प्रकारचा असो, सेकंड असेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्याचे सोल्युशन असलं तर बेस्ट, आणि आपल्याकडे क्वेश्चन बँक किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन त्या टॉपिक रिलेटेड ह्या गोष्टी आपल्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजेच। आणि फोर्थ असतं, जर कॅल्क्युलेटिव्ह सब्जेक्ट असतील तर आपल्याला कॅल्सीच्या ट्रिक्स माहिती पाहिजे। खूप साऱ्या ट्रिक्स आम्ही पर्पल हॅटच्या सबस्क्रिप्शन मध्ये पण शिकवत असतो, किंवा तुम्ही युट्यूबवर बघू शकता किंवा कॉलेजला सरांना विचारू शकता कॅल्क्युलेटिव्ह सब्जेक्ट साठी। या गोष्टी जर तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक सब्जेक्टच्या अभ्यासाला सोबत ठेवून या सगळ्या गोष्टी सोबत ठेवल्या, इथे आपला कॉन्टेंट, इकडे क्वेश्चन पेपर, इकडे इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा क्वेश्चन बँक आणि इकडे कॅल्सी, चारही गोष्टी सायमल्टेनियसली गेल्या। पहिला टॉपिक केला त्याच्यावरचे लगेच आपण बघितले मागच्या पेपरमध्ये काय काय आलेलं काय नाही ते सोडून बघितलं, क्वेश्चन बँक मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन दिले सरांनी काय नाही किंवा दिले की नाही ते क्लिअर झालं, इम्पॉर्टंट मध्ये तो क्वेश्चन येतो की नाही IMP मधून क्लिअर झालं, काही ट्रिक असतील तर कॅल्सी। या 5 जेव्हा चारही गोष्टी आपण सोबत ठेवतो, सायमल्टेनियसली अभ्यास करतो, तेव्हा हे एकदम आयडियल स्टडी मटेरियल आहे की याने तुम्हाला एंड सेमला आता 70 पैकी 70 मार्क पडतात, आणि आपण म्हणूया की पूर्ण सब्जेक्ट मध्ये 100 पैकी 100 मार्क सुद्धा तुम्हाला पडतात। सो असं हे आयडियल स्टडी मटेरियल आहे। खूप मुलांनी विचारलं की सर स्टडी मटेरियल नेमकी काय काय अभ्यास करायला पाहिजे, तर एवढं स्टडी मटेरियल रिक्वायर्ड आहे, जास्त काहीच नाही, याच्यावर आपल्याला आउट ऑफ मार्क पडतात। आजच आपल्या क्लासची M3 ची मुलगी होती, तिला स्नेहल म्हणून, तिला M3 ला इनसेमला 30 पैकी 30 मार्क आले इनसेमला, का कॉम्प्युटरची होती, तिला हे ह्या गोष्टी मी दिलेल्या ती सगळ्यांना दिलेल्या, पण तिने हे सिरियसली केलं आणि ऑब्विसली तिला आउट ऑफ मार्क आले। येस, सो या पद्धतीनेच तुम्ही पण अभ्यास करा, आउट ऑफ मार्क तुम्हाला येतील, कारण हा प्रूव्हन रिझल्ट मी आता तुम्हाला नाशिकचा सांगितला आहे। क्लिअर? सो मित्रांनो, अभ्यास करताना नक्की पुन्हा मी सजेस्ट करेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे तुमच्याकडे फ्रीली अवेलेबल आहे पर्पल हॅट ऍप मध्ये, म्हणजे एकदम ऑफोर्डेबल सबस्क्रिप्शन प्राइस मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तो नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा पर्पल हॅट ऍप, ज्याच्यावरती कुठल्याही सब्जेक्ट तुम्हाला जो अवघड जातोय, जो बॅकलॉग आहे, आता पुन्हा कॉलेजमध्ये शिकवणार नाही किंवा अवघड जातोय किंवा तुमचं प्रत्येक सब्जेक्ट मध्ये थोड्या मार्कांनी डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास जात आहे, तर त्या सब्जेक्टला तुम्हाला 8-10 मार्क 15-20 मार्क वाढवायचे असतील, यस गोल्डनला असेल तर नक्की अभ्यास करताना आपल्या पर्पल हॅट ऍप्लिकेशनवर त्या सब्जेक्टचा कोर्स बघा, ऑफोर्डेबल सबस्क्रिप्शन आहे, त्यामध्ये फ्री लेक्चर बघा, आवडले तर नक्की कोर्स सबस्क्राईब करा। त्या प्रत्येक कोर्समध्ये सगळं स्टडी मटेरियल प्रत्येक कोर्समध्ये अवेलेबल आहे, आणि त्याच्यावरनं अभ्यास केला तर तुम्हाला कुणाची गरज नाही, तुम्ही 100% कॉलेजमध्ये वर्गात पहिले येशाल। येस, थँक्यू।